9 डिसेंबरला सकाळी 6:30 ची वेळ धोक्याची ठरली। पुण्यातील भाजपचे आमदार योगेश टिळेकरांचे सख्खे मामा सतीश वाघ यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली। हत्या करणारा दुसरा तिसरा कोणी नसून घरचीच कारभारी जीवावर उठली। होय, नमस्कार, मी प्रियंका गायकवाड, पुणे प्राईम न्यूज मध्ये तुमचं स्वागत। तुम्ही ऐकताय ते खरंय। सतीश वाघ यांची 48 वर्षांची पत्नी मोहिनी वाघ आणि 32 वर्षांचा भाडेकरू अक्षय जवळकर यांच्यात 8 वर्षांपासून अनैतिक संबंध होते। सतीश वाघ यांचे अपहरण करून हत्या करण्यासाठी त्यांचीच पत्नी मोहिनी वाघ हिने 5 लाखांची सुपारी दिली। पण मोहिनी वाघ हिने हत्या का केली हा प्रश्न तुम्हाला पडला असेल। ही घटना आहे 2001 पासूनची। 2001 मध्ये अक्षय जवळकरचे आई वडील सतीश वाघ यांच्या फुरसुंगीतील खोलीत भाड्याने राहायला आले। अक्षय जवळकर हा तेव्हा फक्त 9 वर्षांचा होता। अक्षयचे आई वडील वडापावचा व्यवसाय करायचे, मात्र अक्षय जेव्हा 21 वर्षांचा झाला तेव्हा 2013 मध्ये त्याचे आणि त्यावेळी 37 वर्षांच्या असलेल्या मोहिनी वाघ यांच्यासोबत अनैतिक संबंध निर्माण झाले। अक्षय आणि मोहिनी यांच्या प्रेम संबंधाबाबत सतीश वाघ यांना 8 वर्षांपूर्वी कुणकुण लागली। त्यानंतर अक्षयच्या कुटुंबाने सतीश वाघ यांची खोली सोडून दुसरीकडे राहायला गेले। सतीश वाघ आणि मोहिनी यांचा मुलगा त्याच वयाचा असल्याने दोघांमध्ये मैत्री झाली आणि अक्षय वाघ यांच्या घरी येणे जाणे सुरू झाले। दरम्यान अक्षयने सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केलं, मात्र 2016 ला अक्षयचे लग्न करायचे ठरल्याने अक्षय आणि त्याचे आई वडील वाघ यांची भाड्याची खोली सोडून तिथून जवळच असलेल्या दुसऱ्या भाड्याच्या जागेत राहायला गेले। अक्षयने मात्र लग्नानंतर देखील मोहिनी वाघ सोबत प्रेमसंबंध कायम ठेवले। सतीश वाघ यांना समजल्यावर त्यांच्यात पुन्हा वादाला सुरुवात झाली। सतीश वाघ यांच्या जाचाला कंटाळून आणि आर्थिक व्यवहार हातात देत नसल्यामुळे तिने सतीश वाघ यांचा काटा काढायचं ठरवलं। त्यामुळे सगळे आर्थिक व्यवहार हातात देखील येतील असं तिला वाटलं, पण तिने अक्षयच्या मदतीने त्यांच्या हत्येचा कट रचला। अक्षयने त्याच्या मित्राला या कटात सहभागी करून घेतलं। तुम्हाला मदत नाही केली तर मी माझ्या नवऱ्याला आपल्या प्रेम संबंधाबद्दल सांगेल असा दम तिने अक्षयला भरला। त्यानंतर अक्षयने सतीश वाघ यांना मारण्याचा कट मित्रांच्या मदतीने रचला। तारीख 9 डिसेंबर 2024 सतीश वाघ रोजच्या प्रमाणे मॉर्निंग वॉकला गेले। सकाळी 6:30 वाजता फुरसुंगी फाट्यावर अक्षय जवळकर, त्याचा मित्र पवन शर्मा, नवनाथ गुरसाळे आणि आणखीन 2 जण 4 चाकी गाडीत बसले होते। सतीश वाघ घरापासून काही अंतरावर आले आणि अक्षयने गाडी त्यांच्या जवळ नेली आणि सतीश वाघ यांना जबरदस्तीने गाडीत बसवण्यात आलं आणि गाडी पुणे सोलापूर महामार्गाने नेण्यात आली। ही घटना तिथे एका मंदिरात असलेल्या CCTV कॅमेरात कैद झाली। त्यानंतर सतीश वाघ यांना गाडीतच 72 वेळा चाकूने भोकसलं आणि त्यांचा प्रायव्हेट पार्टही कापला। मृतदेह छिन्न विछिन्न होईपर्यंत त्यांच्यावर वार करण्यात आले। त्यानंतर सतीश वाघ यांचा मृतदेह दौंड तालुक्यातील शिंदवणे घाटात फेकून देण्यात आला। पुणे पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत अखेर मुख्य सूत्रधार आरोपीला 17 दिवसांनी म्हणजेच मोहिनी वाघ हिला 25 डिसेंबरला अटक केली आहे। त्यामुळे आमदार योगेश टिळेकरांच्या मामाचा खून मामीनेच केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय। या बातमीसह इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज।